आणि आमच्या सरस्वती हायस्कूलच्या हिस्ट्रीमध्ये मी एकमेव मुलगा ज्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालंय। हे नाटक खूप स्पेशल आहे कारण रंगभूमीवर पहिल्यांदा हिरो म्हणून आलो होतो आणि ह्या नाटकाचे आत्तापर्यंत 850 प्रयोग झालेत आणि माझं स्वप्न आहे या नाटकाचे 1000 प्रयोग करायचे। लोचा झाला रे एचाला मामा मामाची याला मामा। आयकॉनिक ट्रॉफी आहे जी भरत सर, अंकुश दादा, देवेंद्र पेम सर, केदार शिंदे सर, मराठी रंगभूमीवर जेवढे दिग्गज अभिनेते कलाकार दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडे ही ट्रॉफी आहे। जे 25 वर्ष एचा मामा चालू होतं हा एचा मामा एचा मामा। हा ना तो आयकॉनिक फोटो आहे जो मी एकदा पोस्ट केला होता। हा ना झी सिनेस्टार की खोज नावाचा एक कार्यक्रम असतो ना त्यात कोणतरी सांगितलं की ना तू फोटोशूट केलेले फोटो लागतात तर बाजूला एक स्टुडिओ होता मी ऑडिशनला गेलेलो तर मग मी तिकडून त्या स्टुडिओमध्ये हा फोटो काढला आणि तिकडे दिला होता। तर राष्ट्रीय मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज म्हणजे घर तर सगळ्यांना आवडतं पण घरातला स्पेशल कप्पा आहे माझा हा। हे बेसिकली माझं घर आहे कारण ह्याच्या प्रत्येक गोष्टीत मी राहिलो आहे। हे माझ्या आठवणींचं घर आहे। खूप मस्त मस्त वाक्य मिळालं आहे। 25 वर्षाच्या प्रवासातलं आठवणींचं घर आहे। हे प्रत्येक कप्प्यात एक वेगळी आठवण आहे। सुरुवातीला सांगायचं तर म्हणजे इफी तर आहेच पण ह्याच्या मागे ही तुम्हाला ट्रॉफी दिसते ना रविकिरण बालनाट्य स्पर्धा इयत्ता 9वीमध्ये सरस्वती हायस्कूल या शाळेतून आम्ही भाग घेतला होता पहिल्यांदा आणि आमच्या सरस्वती हायस्कूलच्या हिस्ट्रीमध्ये मी एकमेव मुलगा ज्याला अभिनयाचं पारितोषिक मिळालं आहे। इथून ती पट्टी गेली अभिनय तृतीय अशी एक पट्टी गेली अभिनय तृतीय मुलगी असं होतं ते पण हे माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक आहे। पहिलं सर्वात पहिली ट्रॉफी जी अजूनही माझ्या जवळ आहे। रविकिरण बालनाट्य स्पर्धा ती खूप मोठी झाली आहे पण हे सर्वात स्पेशल आहे म्हणजे इथून ह्या सगळ्या अवॉर्डना महत्त्व आहे। त्याच्यानंतर बघा इथे ही झी महाराष्ट्राचं फेवरेट कोणची ट्रॉफी आहे आणि 10 वर्षातल्या सर्वोत्कृष्ट सिनेमांमधले नॉमिनेशनची ट्रॉफी आहे ही जी मला लालबाग परसाठी मिळाली होती। इफी जिथे आयुष्यात कधी आपला सिनेमा जाईल की नाही माहिती नाही पण सलग 2 वर्ष जातोय हे यावर्षी मला मानाचिन्ह मिळालेलं। आणि मग माझ्या आयुष्यात माझं हे नाटक जागो मोहन प्यारे हे नाटक खूप स्पेशल आहे कारण रंगभूमीवर पहिल्यांदा हिरो म्हणून आलो होतो आणि ह्या नाटकाचे आत्तापर्यंत 850 प्रयोग झालेत आणि माझं स्वप्न आहे या नाटकाचे 1000 प्रयोग करायचे आहेत। मला लवकरात लवकर एक नवीन नाटक करायचं आहे। नवीन नाही पण हेच नाटक करेन मी बघूया पण ही ती ट्रॉफी खूप स्पेशल आहे। मग नाटकापासून सिनेमाचा प्रवास सुरू झाला तर पहिली म्हणजे ही ट्रॉफी जेव्हा मी महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर त्यांच्या घरी गेलो होतो तर त्यांच्या घरी म्हणजे असा लाईन होती या ट्रॉफीची। ही ट्रॉफी मला पहिल्यांदा मिळते दे धक्कासाठी आणि तुम्हाला माहिती नसेल पण ह्या ट्रॉफीचं वजन खूप आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या ताकदीच्या अभिनेत्यांकडे ही ट्रॉफी असं वाटतं मला आणि माझ्या आयुष्यातही ही ट्रॉफी दे धक्काची मिळालेली आहे। त्याच्यानंतर मग माझ्याकडे ह्याच आयुष्यातल्या महत्त्वाच्या ट्रॉफ्या आहेत। टाइम प्लीजसाठी मिळाली मला मग लालबाग परसाठी मिळालं पण त्याच्या मागे जर त्याच्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर एक ट्रॉफी इंटरेस्टिंग आहे ती आहे फिल्मफेअर अवॉर्ड मराठी बेस्ट ॲक्टिंग सपोर्टिंग रोल धुरळा। बापरे धुरळाबद्दल आपण खूप बोललो आहे आणि दर्शन तुलाही माहिती आहे धुरळाने माझ्या आयुष्यात किती धुरळा उडवलेला आहे पारितोषिकांचा आणि चांगल्या कामांचा। सो ही ट्रॉफी माझ्या हातात येण्यासाठीचा खूप इमोशनल मोमेंट आहे आणि फिल्मफेअर माझ्या हातात आहे आणि ती धुरळा या सिनेमामुळे आहे। सो ही ट्रॉफी खूप महत्त्वाची आहे। तुम्ही थोडे आतमध्ये गेलात तर इथे झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड नाटकासाठी चित्रपटांसाठी आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सहाय्यक अभिनेत्यांची खूप पारितोषिकं पाहाल तुम्ही पण सर्वोत्कृष्ट अभिनेता मला गेला उडत या नाटकासाठी मिळालं होतं आणि झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्समध्ये हे पारितोषिक मिळालं होतं जी स्माईल आहे। तर मला ही ट्रॉफी खूप म्हणजे सगळ्यात जवळची पण प्रत्येकाची एक स्टोरी आहे ना तर एक एक हा प्रवास असाच उलगडत गेलेला आहे। वरती बघाल तुम्ही तर नाटकासाठी मिळालेलं ओके विनोदी अभिनेता तरुण तेजांकित लोचा झाला रे एचाला मामा मामाची याला मामा। बेसिकली 125 प्रयोग झाल्यानंतर आमच्या टीमने ही ट्रॉफी बनवली होती ॲक्रेलिकची। हे संजय नार्वेकर सर आहेत कारण त्याची ती ॲड होती त्याचे
आम्ही सगळ्यांनी 7 त्यांच्या पूर्वजांनी त्यांचे पाय खेचलेत आणि तसे पाय स्प्रेड करून उभे, तशी ही ट्रॉफी आहे. मुळात ही ट्रॉफी कुठे म्हणजे सांभाळताना वगैरे पडली होती, तर ती मी चिकटवून जपून ठेवली आहे. कारण लोचा झाला माझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं पान आहे. आणि केदार सर त्यासाठी थँक्यू. म्हणजे तर ही लोचा झाला आणि त्याच्या मागे तुम्ही पाहत असाल 2004ला मला लोचा झालेसाठीच हा पुरस्कार मिळाला आहे. शंकर घाणेकर स्मृती गौरव सिद्धार्थ जाधव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे. आणि मला असं वाटतं ही ट्रॉफी आहे ना, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची ही ट्रॉफी, त्याच्यानंतर मेडल आले, सर्टिफिकेट आले, पण मला वाटतं म्हणजे मी चुकीचा नसेल, पण माझ्या बरोबरीच्या काही कलाकारांकडे ही ट्रॉफी असेल, तर त्याच्यानंतर पुढच्या वर्षापासून आपण सर्टिफिकेट मराठी नाट्य परिषद देते. पण ही आयकॉनिक ट्रॉफी आहे जी भरत सर, अंकुश दादा, देवेंद्र प्रेम सर, केदार शिंदे सर, मराठी रंगभूमीवर जेवढे दिग्गज अभिनेते कलाकार दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडे ही ट्रॉफी आहे आणि ती ट्रॉफी माझ्याकडे नाही. ओके. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. आत्ताच मला बालभारतीसाठी दिल्लीचा एक अवॉर्ड मिळाला, बेस्ट ॲक्टरचा ज्युरी अवॉर्ड. देशभरातून सगळ्या सिनेमाला त्यातला बेस्ट ॲक्टर क्रेडिटचा अवॉर्ड मिळाला होता. फेमिना या मोठ्या ब्रँडचं म्हणूया ना आयकॉन, महाराष्ट्राचा आयकॉन असं पारितोषिक मिळालं होतं. या ट्रॉफ्या खूप फेवरेट आहेत. हा अख्खा झीचा रकाना आहे असं म्हणूया आपण. कारण महाराष्ट्राचा फेवरेट कोण? दे धक्का सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता, गलगले निघाले फेवरेट खलनायक. आणि हे दोन्ही पारितोषिक मला एकाच वर्षी मिळाले होते. स्वर्गीय रमेश देव सरांबरोबर माझं नामांकन होतं खलनायकासाठी ह्या कॅटेगरीसाठी. आणि हे दोन्ही पुरस्कार घेताना माझे आईवडील त्या कार्यक्रमाला आले होते. महाराष्ट्राचा फेवरेट अभिनेता, सहाय्यक अभिनेता हे आत्ता मला मिळालेलं पारितोषिक आहे गेल्या वर्षी. ह्या झीच्या ट्रॉफीज आहेत, त्यातली एक स्पेशल ट्रॉफी. प्रत्येक ट्रॉफी खूप लालबाग परळ, त्याच्यानंतर मी शाहरुख मानतो सुंबेकर ते धक्कासाठी आहेच. पण मराठी पाऊल पडते पुढे हे पारितोषिक किंवा हा गौरव किंवा हा कौतुक, असं कौतुक झीने माझं केलं होतं. आणि खूप जवळचा, कारण काय तोपर्यंत 5 वर्ष घरी होतो आणि कामाच्या शोधात होतो. आणि पुन्हा एकदा फास्ट फेने आला, सिम्बा आला, धुरळा आला आणि मग सगळं सुरू झालं. मी इमोशनल झालो होतो खूप साऱ्या गोष्टींसाठी. श्रेयस तळपदे सरांना हा अवॉर्ड मिळाला होता पहिल्यांदा जेव्हा ते होस्ट करत होते आणि आम्ही ऑडियन्समध्ये होतो. त्यांनाही माहिती नव्हती की असा ही कॅटेगरी सुरू झाली आहे. आणि जेव्हा अजय अतुल सरांना हा पारितोषिक दिला होता तेव्हा मी परफॉर्म केलं होतं त्यांना तो ट्रिब्यूट देण्यासाठी. तर काही वर्षांनी तो मोमेंट माझ्या आयुष्यात आला म्हणून प्रचंड इमोशनल झालो होतो. आणि माझ्या जवळच्या व्यक्तींसमोर दिला. अंकुश दादा होते, त्या अंकुश चौधरी सर होते, नागराज मंजुळे सर होते, स्वर्गीय रमेश देव सर होते, सुबोध दादा तिकडे पोडियमवर होता, समोर तृप्ती. आणि मला असं म्हणायचं की अशोक सराफ सर, सोनाली कुलकर्णी मॅम, सगळी इंडस्ट्री होती. आणि त्याच्या अगोदर जी 5 वर्ष मी घरी बसलो होतो किंवा कामं शोधत होतो करत होतो. आणि अचानकपणे फास्टर फेनीमुळे वेग मिळाला, सिम्बा आला, कौतुक झालं, धुरळा आला. तर मला वाटतं की मराठी इंडस्ट्रीत काम करत असताना जेव्हा तुम्ही मराठीच्या बाहेर जाऊन जेव्हा छान काम करता त्याचं कौतुक आपली इंडस्ट्री करते. आणि मी आपल्या इंडस्ट्रीला नेहमीच फॅमिली मानतो, किंवा माझ्यासारख्या सर्वसामान्य पोराला त्यांनी त्या फॅमिलीत सामील करून घेतलं. त्यामुळे तो प्रचंड इमोशनल मुवमेंट होता. म्हणजे मी खरं सांगतो, मला माहिती होतं माझ्यावर एव्ही बनणार आहे, मला पारितोषिक मिळणार आहे, पण तो माहोल जो होता ना, म्हणजे खऱ्या अर्थाने मिनी माझा काय लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड म्हणूया, मिनी छोटासा, पण तिथून एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि आता काम करतो. त्यामुळे हे पारितोषिक खरंच खूप म्हणजे कारण म्हणजे इमोशनल होण्याचा एक कारण मी दर्शनात तेव्हा पण बोललो होतो. जेव्हा पहिल्यांदा मला लोचा झाल्या नाटकासाठी झीचं नामांकन मिळालं होतं, मला अवॉर्ड मिळालं नव्हतं आणि माझे आईवडील त्या कार्यक्रमाला आलेले बसलेले. पण काही वर्षांनी त्याच पोराला यार म्हणजे कौतुक सोहळा म्हणजे केवढा अख्खा इंडस्ट्रीसमोर ते पारितोषिक दिले जातं, स्पेशल अवॉर्ड, आणि ते खूप स्पेशल होतं. सो ही झीचं थँक्यू झी त्याबद्दल. तर ही एक स्पेशल ट्रॉफी आहे माझ्यासाठी. आणि इथे पण महाराष्ट्राचं फेवरेट कोण, माझ्याकडे एक महाराष्ट्राचं फेवरेट कोणची एक अचिव्हमेंट सांगेन. मला हुप्पा हुयासाठी मला महाराष्ट्राचं फेवरेट कोणचं नॉमिनेशन मिळालं होतं. माझ्याबरोबर महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर होते आणि त्यांना मिळालं होतं. सो इथे सकाळ प्रीमियर अवॉर्ड, त्याच्यानंतर मी शिवाजीराजे भोसले बोलतो ची ट्रॉफी 25 आठवडे सिनेमा चालतो आणि ती ट्रॉफी आपल्याकडे असते. त्याच्या मागे जाल तर वस्त्रहरण नाटकाचे 5000 प्रयोग झाले आणि त्या 5000 प्रयोगाचा मी साक्षीदार होतो. मी दुर्योधनाची भूमिका केली होती. प्रसाद कांबळी दादा माझ्या भावा थँक्यू. महाराष्ट्र टाइम्स सन्मान, मटा सन्मान,
धुरळा, मला वाटतं हा मला लालबाग परळसाठी मिळालेला पारितोषिक आहे. हे बालभारतीसाठी मिळालेलं आहे. स्टायलिश 2017 नंतर सिद्धार्थ जर स्टायलिंग करायला लागला तर मोस्ट स्टायलिश अवॉर्ड ही तर म्हणजे वेगळीच अचिव्हमेंट आहे, स्टायलिश अवॉर्ड मिळणं. आणि वरती कॉमेडी सर्कस, जेव्हा भारती सिंग बरोबर कॉमेडी सर्कस करत होतो. आता माझ्या आयुष्यात एक वेगळा प्रवाह सुरू झालेला आहे, तो म्हणजे अँकरिंगचा प्रवाह. सतीश राजवाडे सर, आय लव्ह यू. स्टार प्रवाहावर आता होते धिंगाणा, तुफान धिंगाणा घालते आणि ती जबाबदारी, तो विश्वास सतीश राजवाडे सर, श्री सुमेध आणि चिन्मय आणि या फ्रेमच्या सगळ्या टीमने माझ्यावर टाकला, तो स्टार प्रवाहाचा आहे. असे बरेचसे पारितोषिकं आहेत. एक स्पेशल पारितोषिक मी तुम्हाला दाखवू शकतो इकडे. युवा बालगंधर्व पुरस्कार मला मिळाला होता 2007ला आणि तो बालगंधर्व सरांच्या गावात तो सन्मान होता, तो मिळाला होता. राजा परांजपे सरांच्या हस्ते त्यांच्या नावाने पुरस्कार मिळाला होता. माझा सन्मान खूप खूप काय म्हणजे तरुणांचा सन्मान केला जातो आणि ABP माझाने तो माझा केला होता. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत. काही ट्रॉफीज दर्शना, काही ट्रॉफीज मी आईकडे ठेवल्यात, आईच्या घरी जागा पुरत नाही. पण स्पेशल रकाना आहे माझा. म्हणजे इकडे गेलात तर हे टिपरू कलावंत ढोलताच्या पथकाचं मला माझा मित्र सौरव गोखले यांनी दिलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. असं सगळं आहे. ते ही माझी स्पेशल खोली. आणि आत्ताच मला स्वर्गीय शाहीर दादा कोंडके सरांच्या त्यांच्या नावाने एक पुरस्कार मिळाला. तर ही खूप मोठी गोष्ट असते. एवढ्या मोठ्या दिग्गज लेजेंड्स म्हणूया जे महाराष्ट्राचे त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणं, तर ही पण खूप स्पेशल आहे. हा ना तो आयकॉनिक फोटो आहे जो मी एकदा पोस्ट केला होता. हा ना, झी सिनेस्टार की खोज नावाचा एक कार्यक्रम असतो ना, त्यात कोणतरी सांगितलं की ना तू फोटोशूट केलेले फोटो लागतात. तर बाजूला एक स्टुडिओ होता, मी ऑडिशनला गेलेलो, तर मग मी तिकडून त्या स्टुडिओमध्ये हा फोटो काढला आणि तिकडे दिला होता. बापरे, असे फोटो द्यायला लागायचे? नाही असे नाही द्यायला लागायचे, ते फुल मी असा काढलेला. आणि हा प्रभुदेवा सर ह्यांचं मी कॉमेडी सर्कसमध्ये काहीतरी केलं होतं, प्रभुदेवा बनलो होतो. आणि नंतर मी प्रभुदेवांबरोबर सिनेमाही केला राधे नावाचा. हा मला वाटतं लोच्या जाळ्यासाठी मला मराठी नाट्य परिषदेचं पारितोषिक मिळालं, तो मोहन जोशी सरांच्या हस्ते. पण या मेमरीज किती स्पेशल आहेत ना असे फोटो. मी सकाळी तिला म्हणालो की कात्रनं जपून ठेवण्याची पिढीच गेली आहे. हो. आता हार्ड डिस्कमध्ये ठेवूया आणि मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवूया. पण 1-0 बाबूराव नावाचा एक माझं एक सिरियल होती सह्याद्रीवर, त्याचं एक राईटअप येऊन आलेलं बघ ना कसा. आणि तू किती मस्त जपून मी रुपारेल कॉलेजचा GS होतो. सो रुपारेल कॉलेजचा GSचं माझा ID आहे. अरे वा. FY BAचं माझं ID आहे. त्यानंतर SYJC 12वीचं आय कार्ड कसं जपून ठेवलंस? 12वीचा हा माझा फोटो जरा व्हायरल आहे, म्हणजे खूप फिरतो. वा वा. हा बघा माझं पहिलं व्यावसायिक नाटक तुमचा मुलगा करतो काय त्याची ऍड. हे तू सगळं आधीपासून कात्रण जपून ठेवलेत. 191 प्रयोग, 150वा प्रयोग बघ ना. जित्या, सुहास परांजपे, मी आहे, ज्योती सावंत आहे, दर्शन जाधव या नाटकात काम करायचा. हे तेव्हा असे उगवते तारे बिरे आर्टिकल यायचे ना तुमचे. अभिनयात सिद्धार्थ जाधव नाव कमवलं असं कोणीतरी 25 वर्षापूर्वी लिहून द्यायला ते आलंय ते, आणि आता खरं होत आहे. वा. हे माझ्याबद्दल असे 2-3 लाईन लिहून आलेल्या. इथे तुमचा मुलगा करतो काय या नाटकात रुपारेलचा सिद्धार्थ जाधव, रुपारेल कॉलेजची पोरं वगैरे, कॉकल्ला वगैरे ना, हे सगळं मी असं ना चिकटवून ठेवलंय प्रॉपर. हे बेसिक आहे, हे तुझ्याकडे असायला पाहिजे होतं. हे तुमचा मुलगा करतो काय ह्या पहिल्या नाटकाची आमची टीम आहे. स्वर्गीय विनय आपटे सर आहेत. या सगळ्यात मला तृप्तीचा एक जुना फोटो सापडलेला आहे. इसमें तृप्ती छुपी आहे, लपवला आहे. हे ज्योती सावंत, हे कोचरेकर सर वारले बिचारे, विनय आपटे सर, हे निर्माते देवेंद्र सर, पॅडी, दर्शन, मी. किती वेगळे दिसायचे. तर हे प्रिंटआउट काढले. मग नंतर तुमचं कोणतरी आवडीने फोटोशूट करतं, तर आपलं एक फोटोशूट कोणी केलेलं हे काय आठवत नाही मला, ते भरत पवारने केलं असेल. त्यानंतर वैष्णवी कानविंदे नावाची आपली मैत्रीण होती रुपारेलमध्ये, ती कुठल्या तरी तरुण भारतसाठी लिहित होती. तेव्हा तिने हे बघ
7/3/2001ला माझी मुलाखत घेतली होती. सिद्धार्थ जाधव नाट्यसृष्टीतील एक नवा चेहरा. वा वा. वा भाई. पण आता जेव्हा तू हे सगळं हे सवाई एकांकिका स्पर्धेत हा अद्वैत दादरकर आहे अरे आणि हा मी आहे. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना. हे बघ ना, हा कारंडे आहे. त्याच्यानंतर तुला दाखवू आणखी काय. हे मी एक सिरियल केली होती झोका प्रतिमाताईंची. त्यांच्यात मी छोटंसं काम केलं होतं. तर सुनील बर्वे सर, अमृता मॅम आणि मी आहे. येस, अमृता सुभाष. यूथ फेस्टिवल आमची ना ही वैशिष्ट्य. आमची ही एकांकिका आहे ना, एवढी गाजली होती ना त्या तिथे पलीकडे. इंटर कॉलेजेट मधल्या कुठल्याही मुलाला विचारलंस ना तू, हे तुमचा मुलगाची कात्रणं. हे जागोमोहन प्यारेचं आलेलं मॅड कॉमेडीचे वारे, जागोमोहन प्यारे. हे माझं परीक्षण आलेलं. क्या बताऊ ते, काय काय सांगू तुला मी. ही क्षितिजोग आहे ना. हो. हे बघ, हे माझं असं घरबीर असावं स्वप्नातलं असं असतं ना कधीच. तारीख असेल याच्यावर. इकडे 8 डिसेंबर 2007. भाई सिद्धू, पण आता जेव्हा तू हे सगळं बघतोस तेव्हा किती नॉस्टॅल्जिया आणि ती अरे सगळी मेहनत खूप आठवते तुला? खूप होते मला. राजसाहेब एकदा आमच्या लोच्याला आलेले तेव्हा जपून ठेवलेलं आहे. हा, याच्यात गंमत काय, ह्याच्यात हे मी का जपून ठेवलंय सांग. जागोमोहन प्यारे ची ऍड आहे. ऍड आहे आणि थांब मला बघू दे जरा नीट. आणि गलगले निघालेच्या सिनेमाचं पोस्टर पोस्टर आहे. म्हणजे नाटकही आहे आणि सिनेमा रिलीज झाला. ओ. बघ ना, लोच्या चाललं तेव्हा वेगळ्या लुक मध्ये चालू होतं संजय. पण बघ ना, हे सगळं मी. पण त्या ह्याच्यातल्या 3 ह्याच्यात मध्ये तर तू काम केलंयस. हो. नाही, त्यावेळेला नाटकही चालू होतं. हा, हे आणि सिनेमांची ऍड. हे बघ. हे लोच्याच्या वेळेला माझं एवढं कौतुक झालं. आर्टिकल लिहून आलेलं माझ्याबद्दल. आणि तो आदिमानवाचा फोटो जे 25 वर्ष याच्या मामा चालू होतं. हा याच्या मामा. बापरे, अख्खा खजाना सोडलाय तुझ्या नवा चेहरा. आपण यांना पाहिलं काय. अमित भंडारी ही व्यक्ती माझ्यासाठी खूप, तो माणूस म्हणजे उगा प्रत्येक इंटरव्ह्यू त्याचं नाव येतं करत का, कारण त्याने आमच्यासारख्या इंटर कॉलेजच्या मुलांना महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा एबीपी माझा असेल किंवा ज्या क्षेत्रात तो गेला तिकडे त्यांनी. मी माझ्या करिअरची सुरुवात पण अमित भंडारींबरोबरच केली. मी इंटर्न होते त्यांच्याबरोबर. आणि तो किती सपोर्टिव्ह आहे तुला मी सांगायची गरज. सपोर्टिव्ह. आणि आधी अशा सीडीज मिळायच्या गाण्यांच्या किंवा म्युझिक लॉन्चला फोटो फुटेज असणाऱ्या अशा सीडीज मिळायच्या. आणि त्यात फोटोज आहेत म्हणजे ते जे आहेत ना, ते महेश मांजरेकर सॉन्ग, हे महेश सरांच्या सिनेमाचं सॉन्ग असतं. ते मी ठेवलंय. आता हे कुठेतरी जाईल पण माझ्याकडे हे राहील. आणि तृप्तीला पण आपण फोल्डर मध्ये टाकू ठेवूया. आणि हा फोटो मला खूप आवडलाय सिद्धूचा. तो. अरे म्हणजे तो फोटोशूटचा फोटो आहे. ते घे, हे तिकीट आहे. हा, हे नंतर जागोमोहन प्यारे असा. म्हणजे ही एक मुवमेंट आहे सचिन पिळगावकर सरांबरोबर. आणि मला असं वाटतं की ही सगळी दिग्गज मंडळी यांच्यावर कधी उभा राहीन, काम करायला मिळेल की नाही माहीत नव्हतं. अशोक मामा सर, महेश कोठारे सर, सचिन पिळगावकर सर, सो त्यांच्यावरही काम करायला मिळतं या इंडस्ट्रीत. तर हे खूपच छान आहे. आता हे माझं पहिलं फोटोशूट भरत पवार भावा त्यांनी काढलेलं फोटोशूट आहे. आणि फोटोग्राफर नेहमी नव्हतं, तेजस निरुकर, भरत पवार हे फोटो काढतात. पण फोटोबरोबर त्याच्यावर आणखी काय काय गोष्टी करतात त्या मी तुला दाखवतो. हा दाखव. हा बघा. आणि प्रत्येक जो विनोदी काम करतो त्या कलाकारांनी प्रत्येक ह्या गेटअपमध्ये फोटो काढला असेल. पण त्यात काहीतरी मूड यावा म्हणून त्यांनी माझा असा फोटो काढला होता. ओ, चार्ली चॅपलिन. हसरे दुःख, तो हसतो पण आहे, तो रडत आहे, हा रशील पण आहे. असा एक फोटो त्याने काढला होता माझ्यासाठी. भरत पवार. नंतर हा हे तेव्हा काढलेले भरत फोटो. त्यात एक पण ही मजा आहे ना. 2017 नंतरचा सिद्धार्थ जो त्यांनी आधी शूट केला होता. म्हणजे हा स्टायलिंग मध्ये काहीतरी करेल कमाल. हे तेव्हा दिसलेलं. हा मला आवडणारा फोटो आहे माझाच. चार्ली चॅपलिन सरांच्या गेटअप मध्ये असे हे फोटो आहेत. बघ किती आहे. म्हणजे त्याचं फोल्डरही ठेवलंय मी. भरत. ओ वा वा. मी तसं खूप आठवणी जपणारा पोरगा आहे ग. अजून पण ते भरत सरांचं तिकीट आहे. आता आलंय सर्टिफिकेट. डीजी रुपारेल. याच्यात पाहशील
तर मी रुपारेलचा GS असताना आम्ही 50व्या वर्षी GS होतो रुपारेलचा. तर PC अलेक्झांडर सर आलेले जे आपले त्यावरचे गव्हर्नर होते. ओके, याच्यात डायरी आहे, याच्यात परत एक ID कार्ड आहे. इथे पण खूप ID कार्ड आहेत, सगळे ID जमवून ठेवलेत त्याने. सगळे ID, हो हा पण ID आहे, सगळे आहे. हा ID कितीचा असेल का? SYBA 14वी, हा TYBA 15वी. बापरे, तुझ्यामुळे किती पेटारा खोलतोय मी. पण हे सगळं जेन्युइनली आता माहिती नाही, पण हा पडावा आहे. मोनो ॲक्टिंग रुपारेल कॉलेज, हे पहिलं माझं पारितोषिक रुपारेलमधलं. ओके, 97-98. हे तसं दाखवायचं नसतं कारण ही माझी मार्कशीट आहे 10वी 12वीची. पण बरे बघते. 97ला हा, चांगले आहेत, चांगले आहेत, ठीक 50% चांगले असतात त्यावेळेचे. Actual number न्यू लॉ कॉलेजचं हे मी लॉ पण केलं ना 1 वर्ष. हो. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये खूप सारे, हा बेसिकली खूप माझा एक फोटो व्हायरल होतो लहानपणीचा. तो कुठे होतोय तर तो हे मी अभिनय साधना नावाचं एक नाट्य शिबिर केलेलं 9वीला असताना, त्याच्या सर्टिफिकेटवर हा फोटो आहे जो राष्ट्रीय मराठीवर दिसतोय तुम्हाला आता. कारण हा फोटो खूप व्हायरल झाला लहानपण. तो नक्की आहे कुठे तर तो इथला आहे. माझं हॉल तिकीट मॅडम, 10वीचं हॉल तिकीट मी जपून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर तुला अजून सर्टिफिकेट काढायचे असतील त्या वेळेतून हे काही सोशल काम असतात त्यांचे आपल्याला सर्टिफिकेट मिळतात. त्याच्या खाली जाशील तर तू मी तुला काढू. त्याच्याकडे एवढे सर्टिफिकेट आहेत की त्याने सर्टिफिकेटच्या आतमध्ये सर्टिफिकेट असे एका खाली एक ठेवलेत, एवढे सर्टिफिकेट आहेत त्याच्याकडे. तुलाही माहिती आहे 12वीचं माझं हॉल तिकीट. तुला माहिती आहे एकांकिका एक पात्री अभिनय स्पर्धा कुठे असेल मी जायचो. मला जिकडे मला कुशल पत्रिके एक पात्री अभिनय स्पर्धेत भेटला त्याला उचलला डायरेक्ट. आम्ही राम भरोसेच्या रिहर्सलला आलोय. मग कुशलचं पहिलं व्यावसायिक नाटक हे एक पात्री अभिनय स्पर्धेतून डायरेक्ट व्यावसायिक तालीम असं घेऊन गेलेलो. तर मी त्या एक पात्री अभिनय स्पर्धा मला वाटतं ठाणे इथेच भेटला वाटतं कुशल, मला भेटला असेल ना. आणि तसं पाहायला गेलं तर मी व्यायाम करतो पण मी कराटे शिकलेलो आहे. जपान कराटेचं शोतोकान नावाचं एक कराटे प्रकार असतो मी शिकलेलो आहे. त्याचं मी एवढं सगळं टॅलेंटेड मुलगा आहे. खूप टॅलेंटेड मुलगा आहे. कराटे टॅलेंट मला माहित नव्हतं तुझं, आता कळलं. कराटे तुम्ही कराटे मी म्हणतो डिरेक्टरला म्हणतो ना तुम्ही सांगा मी कराटे करतो. नाही मजा नाही आला. हा जर माझा भाऊ असता तर हसला असता. माझा भाऊ हसला असता तर हसला असं म्हणतो नाही तो कुठे गेला शूटलाच. तो एक राधा एक मीराची इथे गेला असेल. तुला माहिती आहे का हे फोल्डर पण खूप जुने, हे फोल्डर पण बंद झाले असतील. पण मी हे जपून ठेवलेत काय माहिती, पण हे कधी उपयोगी येते. पण तू कधी असं डल मुवमेंट आली आयुष्यात कामाच्या बाबतीत की असं असतं ना काहीतरी खूप डल वाटतं आपल्याला, तेव्हा हे बघितल्यावर तुला असं फ्रेश वाटत असेल ना की आपण किती मेहनत केली. मला मस्त वाटतं. बेसिकली मी तेच म्हणतो ना हे सगळं मी अजून ठेवलेलं आहे माझ्याकडे. मी तेच म्हणतो आता एखादं आर्टिकल आलं तर आपण रिपोस्ट करतो रिशेअर करतो ना यार. हे काय काढलंय मी. हा पहिलं म्हणजे ना आयुष्यातलं पहिली ट्रॉफी बघितलीस, पहिलं सर्टिफिकेट कुठलं माहितीये. पहिलं सर्टिफिकेट माझं हे आहे. हे माझं पहिलं सर्टिफिकेट आहे आयुष्यातलं की मला सर्टिफिकेट मिळू शकतं. काय आहे सिद्धार्थ रामचंद्र जाधव खालील उल्लेखनीय क्षेत्रात विशेष नैपुण्य दाखवल्याबद्दल हे प्रशस्तीपत्रक देण्यात येते. विषय पायाने फुगे फोडणे, क्रमांक 2 वार्षिक क्रीडा स्पर्धा 21 डिसेंबर 1991. गंमत काय आम्ही तिने अशी असं गोल रिंगण असतं त्याचा आपला एका पायाला फुगा असतो. आपला फुगा वाचून आपण दुसऱ्याचा फुगा फोडायचा. ही स्पर्धा आम्ही दोघंच उरलो. म्हणजे हा आयटम तुम्ही नंतर ऑलिम्पिकमध्ये पाहिला होता. 2 उरले होते आणि दोघं बोलले दोघांना मग गोल्ड मेडल मिळेल का. तरी दोघांनी मान्य केलं माहिती आहे हा आयटम झाला होता. तसा हा आयटम आम्ही केला होता. आम्ही दोघंच उरलो होतो आणि आम्ही एकमेकांना फुगे फोडायला देत नव्हतो. तर मी सरांना विचारलं सर आता ह्याने माझा फुगा फोडला तरी मला प्राईज मिळणार. ते बोलले हो तू दुसरा येशील. मी त्याला बोललो फोड माझा फुगा आणि मी दुसरा आलो. तर हे माझं शालेय जीवनातलं किंवा एकंदरच आयुष्यातलं पहिलं जे काही सर्टिफिकेट आहे ते हे आहे. 1991 मध्ये मिळालेलं आहे. पायाने त्यात निबंध आहे प्रथम क्रमांक. बाई मी ऐकत नाही मी. लोकमान्य टिळक पुण्यतिथी 93-94 काय पहिलं निबंध विषय पहिलं मी नाही ऐकत. हा त्याच्यानंतर आणखी एक माझी कला अशी आहे की पुणे जिओग्राफी त्यांचे एक टीचर्स असोसिएशन आहे. तर जाऊन ना तुम्ही छान असं ते पाहायचं असतं काय काय एक्झिबिशन ते नाही ते तारे बिरे काहीतरी पाहायचं असतं काहीतरी तिकडे गेलो त्याचं सर्टिफिकेट आहे हे.
त्याच्यानंतर हे तर खूप स्पेशल आहे. हे माझी शाळा होती सरस्वती हायस्कूल. त्याच्यानंतर तू हे पाहशील तर माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकाची ॲड. तुमचा मुलगा काय करतो? सुहास परांजपे ताई आहे ही. सुहास परांजपे ताई त्या नाटकात अप्रतिम काम करायची. नंतर हे मी 7वीला 10वा आलो होतो. ती 7वीची मार्कशीट आहे माझी. बघा श्रेणी बघ सगळं 10वा आलेला. हुशार आहे मी. 7वीला 10वा आला होता. अरे पण तेवढं त्याच्या खाली पण सर्टिफिकेट्स आहे. हां त्याच्या खाली खूप काही काय आहे. थांब ना आता तुझ्यामुळे हा अल्लादीचा पिटारा. हे लोचा धलारीची ॲड. ह्याच्या सिद्धार्थ जाधव लिहिलं आहे. सिद्धू तू आवर्जून वेळ काढून हे सगळं करायचंस कात्रणं हो यार. चिकटवणं. हे बघ ना आमचं रुपारेलचं लिहून आलेलं ना उन्मेषमध्ये. हे बघ मला हे बेसिकली काय माहिती आहे का, हे 2 भावांची ही आहे मुवमेंट आहे. माझा भाऊ तेरणा मेडिकल कॉलेजला होता. त्याच्या त्याला दिग्दर्शक म्हणून 2य पारितोषिक मिळालं आणि त्याच्यात मला अभिनयाचं सर्टिफिकेट मिळालं. दोघा भावांची नावं आहेत. त्याच्यानंतर हे सवाईचं आविष्कारमध्ये आम्ही परफॉर्म केलं होतं त्या तिथे पलीकडे एकांकिका. त्याचं मी कात्रण जपून ठेवलं आहे. त्यानंतर माझं एक राम भरोसे नावाचं नाटक होतं, त्याची ॲड आहे. तुमचा मुलगा करतो काय ह्या तिकीट आहे माझ्याकडे. तिकीट नाटकाचं तिकीट 2001 किती रुपये? 22 रुपये तिकीट होतं तेव्हा नाटकाचं माझ्या. हे कोलाज तुमचा मुलगा करतो काय, सवाई, उंदीर बिळात, हे पथनाट्य युथ फेस्टिवल. हे मग सिद्धार्थ जाधव, हे आदिती सारंगधरन सिद्धार्थ जाधववर अन्याय करणारी सवाई असं लिहून आलेलं आर्टिकल. कारण तिची मंजुळा होती आणि माझं त्या तिथे पलीकडे होतं. तिला मंजुळासाठी नाही मिळालं आणि मला त्या तिथे पलीकडे नाही मिळालं. तर एकाने आर्टिकल लिहिलं की ह्या कलाकारांवर अन्याय करणारी सवाई. म्हणजे बाकी ठीक आहे पण ह्या दोघांना पारितोषिक मिळायला हवं होतं. काम चांगलं आहे. कमाल काम करायची आदिती सारंगधर भाई. आणि हे रविकिरण बालनाट्य स्पर्धा, ते ट्रॉफी दाखवली ना त्याचे. आणि इथे लिहून आले सिद्धार्थ कुमार जाधव. आणि हे अविनाश नारकर सर आहेत. तुझं पूर्ण नाव सिद्धार्थ कुमार आहे? माझं सिद्धार्थ कुमार रामचंद्र जाधव असं माझं नाव. मग ते कुमार आता नाहीये? म्हणजे सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थ कुमार सेम. आता ॲफिडेव्हिट बनवलेलं. आणि त्या वेग हे आमच्या चौघांचं त्या तिथे पलीकडे. बापरे दर्शना डोळ्यात भरणारा अभिनय पाहाल. वा. हे राम भरोसे नाटक मी, अभया, संजय खापरे, आशिष पवार. बापरे. पण मला सांग सिद्धू, या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आता तू 25व्या वर्षात पदार्पण करशील 26 तारखेला. मला सांग या 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलंय 26 तारखेला केलंयस तू, कोण व्यक्ती आहे अशी जी डे 1 पासून ते आत्तापर्यंत तुझ्या अभिनय क्षेत्रातली मित्र तुझा किंवा एखादी तुझी व्यक्ती जी खंबीरपणे तुझा सगळा प्रवास जवळनं बघतीये, तुला सुधारतीये, तुला चांगल्या गोष्टी सांगतेय, ती कोण आहे व्यक्ती? थांबा ते बोलता बोलता मी सर्टिफिकेटचं काहीतरी केलं. पहिला आलोय ना मी 10वीला 7वीला 10वा आलायस तू. ते त्याला आवडलं नाही वाटतं. हा नाही ग, म्हणजे ह्या प्रवासात ना फक्त एका व्यक्तीचं नाव घेऊन ना काही होणार नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे मी माझ्या फॅमिलीचं नाव घेतो, माझ्या भावाचं नाव घेतो, डॉक्टर लवेश जाधव. प्रवास सुरू झाला तो जयवंत भालेकर नावाच्या एका माझ्या मित्रामुळे. त्याच्यामुळे मला देवेंद्र प्रेम सरांकडे जावं लागलं. बघ आता चेन बघ कशी आहे. मी आपल्या देशातला पहिला रियालिटी शो सुपरस्टार नावाचा त्याचं पार्टिसिपेशन होतो, मी जिंकलो. तो माझ्या भावाने पाहिला. जयवंत भालेकर दादाचा मित्र. दादानी त्याला सांगितलं माझ्या भावाला काहीतरी बघ. जयवंत भालेकर देवेंद्र प्रेम सरांना असिस्ट करत होता. जयवंत भालेकरने मला 16 जानेवारी 2001ला वाटतं देवेंद्र प्रेम सरांकडे घेऊन गेला. 26 जानेवारी 2001ला तुमचा मुलगा करतो काय आलं. पॅडीशी ओळख झाली. पॅडीमुळे केदार सर, भरत सर, अंकुश दादा, विकास कदम, मग अख्खा सिनेमांचा रतीब सुरू झाला. मग महेश मांजरेकर सर नावाचं एक मोठं आधारस्तंभ माझ्या आयुष्यात आलं. त्यांनी सपोर्ट केला. मग सिनेमे सुरूच राहिले. अमित भंडारी, मग प्रसाद कांबळी, मग असा पडावाला थांबलो. मग त्यात समीर उदोंस, क्षितिज पटवर्धन, आदित्य सरपोतदार, मग त्याच्यानंतर रितेश देशमुख सर, मग संजय जाधव दादा, तेजस्विनी पंडित, उमेश कामत, किती माणसं आहेत प्रत्येक. आणि ह्या सगळ्या प्रवासात सगळे बघतायत मला आतापर्यंत. दादा अजूनही खमका आहे जो ह्या प्रवासात हवा डाऊन झालो की दादाशी बोलतो वगैरे तो. पण ही लोक जी अजूनही सपोर्ट करतात. विकास कदम काहीतरी फोन करतो, पॅडी काहीतरी फोन करतो, अमित भंडारीशी
बोलत असतो. प्रसाद कांबळी या माझ्या मित्राचे तर कौतुक करेन, घरी बसलो त्यांनी केदार सरांनी माझ्यासाठी नाटक केलं ग, गेला उडत माझ्यासाठी केलं त्यांनी. तुझ्याकडे चला आपण करूया. त्यांनी कॉन्फिडन्स मिळाला. प्रसाद कांबळी त्या माझ्या भावाने मला तिथे 2 वर्षात 250 प्रयोग प्रसादने जे केलेत ना गेला उडतचे, हॅट्स ऑफ त्या पोराला. त्यामुळे ही सगळी मंडळी तेवढीच महत्त्वाची आहेत. कराटेबरोबर थोडं संस्कृतही येतं मला. संस्कृतची परीक्षा दिली होती मी 5वीला, भारतीय विद्या सरळ संस्कृत परीक्षा, त्यात मी पास झालो होतो. त्याचं पण सफरी तिकीट आहे माझ्याकडे. तर अशी मंडळी आहे. ते आमचं लॉ केले, हे लॉचं आहे, हे रुपारेल NCC आणि या सगळ्या गोष्टी केल्या. त्याचं पारितोषिक आहे मला वाटतं बेस्ट स्टुडंटचं मला येस ओव्हरऑल प्रोफिशियन्सी प्राईज मिळालेलं आहे मला. त्याच्यानंतर असं पण असतं ना की हे का ठेवलं आहेस तू. आपण खूप वेळा बोलतो ना आपल्या दिसण्याचा न्यूनगंड होता, मला दिसण्याचा न्यूनगंड होता, मला माझ्या दातांचा न्यूनगंड होता. त्या दातांना तार लावायला मी नायर हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, ते पण ठेवलंय. त्याचा पण रिपोर्ट्स आहेत. म्हणजे बघ हे बघ काय आहे, हे सगळं ठेवलं होतं. पण तुम्ही जसे आहात ना तसे तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागा यार, नंतर लोकांना आवडतं. म्हणजे हे ठेवलंय मी, ते राहिलं माझ्याकडे, पण ह्याही गोष्टी केलेल्या आहेत. सिद्धू, पण मला सांग, इतक्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, म्हणजे राईट फ्रॉम तुझं पहिलं बालनाट्य ते आत्तापर्यंतचं काम, सगळ्या सर्टिफिकेट ट्रॉफी तुम्हाला बेस्टचा पासही माझ्याकडे आहे. सॉरी मी तुला मध्ये तोडलंय, सांगायला पाहिजे. बेस्टने फिरायचो, फोटो गेलाय पण पास आहे. बघू मला हा पास. आता जे चलो ॲपवर आपण करतो ऑनलाईन पास आहे बा भाई सगळं. आणि भाई तुमच्यासाठी हा भाई राजश्री. ओके, सो इतक्या वेगवेगळ्या भूमिका तू केल्या आहेत, म्हणजे बालनाट्याची ट्रॉफी ते आत्तापर्यंतचं काम एवढं तू मला दाखवलंस. पण एक भूमिका ज्याच्यावर तुझं विशेष प्रेम आहे, ती कोणती भूमिका ज्याच्यावर सिद्धूचं विशेष प्रेम आहे तू साकारलेली? असं नाही म्हणणार, पण प्रत्येक टप्प्यावर एक विशेष भूमिका आली आहे. म्हणजे तुमचा मुलगा करतो काय यात मी 5 रोल करायचो त्या नाटकात, ते पण विशेष आहेत. खरं तेव्हा कसं किशोर चौगुले सर आणि विकास समुद्रे सर हे दोघं तुफान गाजत होते. का तर यदाकथेच्या नाटकात वेगवेगळ्या भूमिका करायच्या, आगंतुक म्हणायचे त्याला. आणि आम्ही वेडे व्हायचो ती नाटकं बघून, त्यांची कामं बघून. तर मला तशी आगंतुकाची भूमिका करायला मिळाली, तो स्पेशल होता तुमचा मुलगा करतो कायची भूमिका. नंतर मला जे जत्रामध्ये काम मिळालं सिनेमात, आणि ते आयकॉनिक रोल झाला माझा, दे धक्का. लालबाग परळ म्हणजे खरं म्हणशील तर जवळचं काम लालबाग परळ अजून आहे की त्यातलं स्पीड ब्रेकर. पण दे धक्का ह्या भूमिकेवर लोकांनी जे प्रेम केलं. जागोमोहन प्यारे मध्ये लोचा झालेला जो आदिमानव आला, म्हणजे ना आयकॉनिक कॅरेक्टर माझ्या करिअरमध्ये आले. आयकॉनिक उस्मान पारकर शिवाजीराजे भोसले बोलतो मधला भाई. त्याच्यानंतर हिम्मतराव आहे, धुरळामधला आहे हनुमंत आहे, पारदमधला यशवंत आहे. किती नावं घेऊ मी, प्रत्येक कॅरेक्टर माझ्या एवढं जवळचं आहे. बालभारतीमधला तो बाप आहे जो मुलासाठी करतो. मला आयकॉनिक वाटतं ती सगळी. म्हणजे कितीतरी सिनेमे आता तुझा बोलता बोलता मध्येच आठवतील मला. पण ती फक्त लढमधला मधली ती स्टायलिश भूमिका, किंवा ये रे पैसामधला आपला सन्नी असेल, खूप जवळच्या सगळ्याच भूमिका. ते प्रत्येक भूमिकेने मला मी हे करू शकतो, हे करू शकतो. त्या दिग्दर्शकांचं पण तेवढंच आहे, पण त्यांनी दिलं यार. हे ना हे एक मी तुला दाखवतो, ठकठक नावाचं एक पाक्षिक आहे, मासिक आहे. ते दर महिन्यात येतं दिवाळी अंकात. तर त्यातनं मला ना प्राईज मिळालं होतं. कारण एक 3-5 अवयवांचा एक प्राणी त्यांनी असा कोलाज केला होता आणि ओळखायचा होता. मी ओळखला तर मला असं सर्टिफिकेट आलं आणि मला 25 रुपये का 20 रुपये बक्षीस आलं होतं. हा तो प्राणी ओळख. याच्यात काय काय प्राणी ओळखायचा आहे? झेब्रा आहे, हो, मगर आहे, कुत्रा आहे, जिराफ आहे, आणि कोणी सांग, आणि बिबटे आहे. बिबट्याचे पाय आहेत. ते मी ओळखलं. मग मला बघ सिद्धार्थ पगवच्या स्पर्धेतील ठकठक आयोजित अभिनंदन म्हणून बक्षीस 15 रुपये मला पाठवत आहे, पोच यावी. आणि सर्टिफिकेट तुझ्या दिवाळी अंकात येईल. तर असं सगळं म्हणजे सांगायचं मुद्दा. हो हो असेल काहीतरी त्याच्या नोकरीसाठी असेल. त्यानंतर मला ना हे करायला आवडायचं, पोस्टरचे असतात ना, तर ते मी करायचो सिनेमांचं. आणि हे माझे रुपारेलचे मित्रमैत्रिणी खूप खुश होतील, कारण रुपारेल एकांकिका स्पर्धा आम्ही झेप नावाची केली होती. त्या झेपचा ना हा सेटअप आहे, हा सेट आहे. ह्या सेटवर तिथे ना ते आमच्या दिग्दर्शकाला देत होते, ते एक झेरॉक्स माझ्याकडे होती, मी जपून ठेवली. असं असतं ते वगैरे. तर प्रत्येक भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. गेला उडत असेल, जागोमन प्यारे असेल, प्रत्येक सिनेमातली भूमिका खूप स्पेशल होती. मी शाहरुख मांजर सोंबेकर मधलं काम ते अजूनही जवळचं आहे.
महेश मांजरेकर सर ह्या व्यक्तीने माझ्यासाठी एवढा अख्खा 360 डिग्री ॲक्टर चेंज केला माझ्यातला. म्हणजे मी म्हणतो ना, नेहमी म्हणतो, देवेंद्र पेम सरांनी मला कॉन्फिडन्स दिला, माझ्यातला ह्युमर आणखीन डेव्हलप केला. कुठेतरी गोडाऊनमध्ये पडलो होतो त्या म्हणजे विनोदाच्या, तो गोडाऊन लोकांना आवडत होता. केदार सरांनी त्याच प्रॉडक्टला गोडाऊनमध्ये शोरूममध्ये आणला, लोकांना दाखवला हा पोरगा मस्त काम करतो, भाई कमाल काम करतो, मग इरादा पक्का दे, मग तुला लोचाच दे, मग तुला प्रत्येक सिनेमात केदार शिंदे सरांच्या प्रत्येक सिनेमात आहे. बकुळा नामदेव घोटाळे आयकॉनिक आहे, माझा तुझी बायको असेल, जत्रा असेल, यंदा कर्तव्यमध्ये पण आम्ही आहोत, छोटे छोटे नाही करतोय. तर केदार सरांनी तो कॉन्फिडन्स दिला, तसं काम दिलं. आणि मग महेश सरांनी तो माल डायरेक्ट बाजारपेठेतच पोहोचवला आणि विथ क्वालिटी ट्रेडमार्क. फक्त विनोद नाही, ॲक्टर म्हणून दे धक्का असेल, मी शिवाजी राजे भोसले, तो शिक्षणाच्या आईचा गो, फक्त लढ म्हणा, यार कुटुंब, आता दे धक्का 2, शाहरुख मांजरेकर बघ ना. आणि मग त्या ओघाने सगळे लोक ट्रेन सुटली. गजेंद्र सरांनी कॉन्फिडन्स दाखवला, पारसारखा सिनेमा दिला, महेंद्र कदम सरांचे सिनेमे, प्रत्येक सिनेमा. महेश टिळेकर सरांनी मला एक सिनेमा दिला, गाव तसं चांगलं, ज्यात मला स्वर्गीय निळू भाऊंबरोबर काम करायला मिळालं. म्हणजे मी ना त्या ऑपॉर्च्युनिटी शोधतो की मी ज्यांना पडद्यावर पाहत होतो लहानपणापासून, त्या लोकांबरोबर कुठेतरी म्हणजे एक फ्रेम तरी शेअर करू. श्रीयुत गंगाधर टिपरे नावाच्या मालिकेत मी कुठेतरी मॉबमध्ये होतो आणि दिलीप प्रवळकर सर काम करत होते. 1000 वेळा शोले पाहिलेला माणूस या सिनेमा, मी त्याच्याआधी पहिली माझी रिक्वायरमेंट मी त्यांच्यावर असेन का, दिलीप काकांबरोबर मला काम करायला मिळतं, फास्ट फेनीवर काम करायला मिळतं. हे आयकॉनिक कलाकार आहेत सगळे, ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला खूप खूप वरच्या लेवलवर नेऊन ठेवलं. त्यांच्यावर काम करायला मिळण्याच्या प्रत्येक संधी मी शोधली, ती पकडण्याचा प्रयत्न केला. अगदी. पण आता 24 वर्ष झाली सिद्धू आणि पदार्पण झालं 25 वर्षात. मला सांग, वेगवेगळे पैलू पाहिलेस तू आपल्या इंडस्ट्रीचे? म्हणजे आत्ता आपण बघतोय कंटेंट इज द किंग, हे आधीपासून चालत आलंय, वेगवेगळे प्रयोग होत आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये. इतक्या वर्षात सिद्धूच्या नजरेतली आपली मराठी सिनेसृष्टी कशी आहे? उत्तम आहे. मला असं वाटतं की त्याची गोष्टमध्ये आपण दोघे जेव्हा बोललो होतो तेव्हा मी खूप गोष्टी बोललो होतो मराठी इंडस्ट्रीबद्दल. माझी एंट्रीच श्वासच्या वेळेला झाली, जेव्हा श्वास ऑस्करला गेला. त्या दरम्यान जत्रा, अगबाईच्या हे सगळे सिनेमे आले आणि तसा प्रवास सुरू झाला होता. डोंबिवली फार सारखा सिनेमा येतोय, चेकमेट सारखा सिनेमा येतोय, भाई तिकडे 10वी फ सारखा सिनेमा येतोय. म्हणजे ना मला असं वाटतं ना, अजूनही आपली मराठी इंडस्ट्री खूप विविधांगी आहे, सप्तरंगी आहे. ॲक्च्युली सप्तरंगीच म्हणेन मी. खूप 7 रंग आहेत या इंडस्ट्रीला आणि ते प्रत्येक रंग प्रत्येक मायबाप रसिक प्रेक्षकाला आवडतात. त्यामुळे मी आल्यापासून वेलकम खूप छान झालं. खूप छान पद्धतीचे मराठी सिनेमे बनत होते, त्याचा भाग होत होतो. खूप छान मराठी सिनेमे बनत होते, ते पाहत होतो. त्यामुळे ही मराठी इंडस्ट्री फॅमिलीसारखी आहे आणि इथे तेव्हाही आताही प्रयोग करायला लोक घाबरत नाहीत. मी तो ना थोडा वादातीत नाही, पण थोडा डिस्कशनवाला मुद्दा येतो. खूप वेळा ऐकतो असं, अरे साऊथसारखा सिनेमा मराठीत यायला पाहिजे, हिंदीसारखा मराठी सिनेमा मराठीत यायला पाहिजे. तर मी कुठल्या तरी इंटरव्ह्यूमध्ये हेच म्हणालो होतो की फिल्म इंडस्ट्री हे पालक आहेत आणि त्यात साऊथ, हिंदी, मराठी हे 4 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत. तर प्रत्येक भाऊ आपापली क्वालिटी सांभाळून काम करतो. राईट. तर एका भावाने दुसऱ्या भावासारखं वागू नये. जसं साऊथचे आपण एवढी नावं घेतात, एवढी उदाहरणं देतात, मोजके 4-5 सिनेमे चालतात, मोजके म्हणजे जे चालले असतील ते, पुष्पा असेल, KGF असेल, RR असेल, त्याच्या व्यतिरिक्त किती आले सिनेमे, पण नाही झालं. तर एका सिनेमावरून आपण अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीवर प्रश्नचिन्ह करणं हे जरा मला थोडंसं वाईट वाटतं की नाही, आपले कलाकार, आपले तंत्रज्ञ, आपले दिग्दर्शक, आपले लेखक एवढी मेहनत घेत आहेत प्रत्येक सिनेमा बनवण्यासाठी. आवडेल ना आवडेल, पण म्हणून तुम्ही हा नका बनवू, त्यांच्यासारखा बनवा. पण त्यांच्यासारखा एखादाच इथे येतो, पण आपल्यासारखे एकच दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे बनवत असतो, वेगवेगळे लेखक वेगवेगळ्या पद्धतीची गोष्टी लिहित असतात, वेगवेगळे नट. म्हणजे संगीत नाटकांचा प्रवास आता सिनेमापर्यंत आलाय. असे सिनेमे मराठीत बनले जात आहेत आणि ते लोक बघतायत. तर मला माझ्या मराठी इंडस्ट्रीचा अभिमान आहे. मी मराठी इंडस्ट्रीत काम करतो, म्हणूनच मला कुठेतरी मराठीच्या बाहेर काम करायला मिळतं. सो आपली इंडस्ट्री कमाल आहे, आपली इंडस्ट्री प्रयोगशील आहे, आपली इंडस्ट्री वेलकम करणारी आहे आणि आपली इंडस्ट्री सुपरहिट आहे. अगदीच. आणि 25 वर्ष झाली आहेत, 25 वर्ष पदार्पण आहे 2025मध्ये. नवीन वर्ष, नवीन प्रोजेक्ट ऑब्व्हियसली. सिद्धू मला सांग, या वर्षात 2025मध्ये प्रेक्षकांना काय काय सरप्राइजेस आहेत? अरे खूप आहेत रे. मी ह्या 25 वर्षाच्या प्रवासात लेखक, दिग्दर्शक, निर्माते आहेत, पण काही दिग्दर्शकांचा ना खूप मोठा भाग आहे म्हणजे माझ्या करिअरमध्ये.
मी ज्यांची आवर्जून नावं घेतो. सो प्रत्येकाने मला काय ना काय प्लेस केलं आहे. ते 2025मध्ये खरंच आयकॉनिक आहे. त्रिशांत इंगळे नावाचा एक नवीन दिग्दर्शक आहे ज्यांनी हॉलिवूड नावाची एक फिल्म केली. त्याला एक उलगुला नावाची फिल्म करायची आहे. कडक फिल्म आहे आणि ती फिल्म कदाचित 2025मध्ये फ्लोरवर जाईल असा 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 प्रयत्न आहे. रिलीज वाईज मी तसं ना आता म्हणजे 2025मध्ये ना मी 2010 आणि 2015चा इरा अनुभवतो आहे. म्हणजे 2010 म्हणजे मी जेव्हा आलो म्हणजे मी खरंच ही गोष्ट पाहिली आहे की जे आता प्रभात थिएटर आताचं किबे थिएटर आहे पुण्याचं, त्या थिएटरमध्ये 21 शो 3.5च्या हाऊसफुल पाहिलेत. प्लाझाच्या गेटवर चढून मी प्रेमाचा झोलझाल नावाच्या माझ्या सिनेमाचा बोर्ड हाऊसफुलचा बोर्ड असा पकडला आहे. एवढी गर्दी पाहिली आहे. दे धक्काच्या तिकीट्स ब्लॅक होताना पाहिले आहेत. मी शिवाजीराजे भोसले बोलतो हा सिनेमा लागल्यानंतर हिंदी सिनेमाचं पोस्टर उतरून आपला मराठी सिनेमा लागला आणि त्याचे शो वाढलेत हे पाहिलेत. भारत माताचा गेट तुटला आहे गर्दीने हे पाहिलं. हा इरा मी अनुभवला आहे, पाहिला. ही पॉप्युलॅरिटी नटांची सिनेमाची पाहिली आहे. 2025मध्ये तो इरा पुन्हा एकदा अनुभवतोय. 3.5चा सिक्वल येतोय. ये रे पैसाचा सिक्वल येतोय. माझी पहिली ॲज अ हिरो फिल्म हुप्पा हुईया त्याचा सिक्वल अनाऊन्स झाला आहे. तो या आपल्या मराठी इंडस्ट्रीत म्हणजे काही नट हे चॉकलेट हिरो आहेत, काही रोमॅन्टिक हिरो आहेत, काही बायोपिक हिरो आहेत. तसा मी सिक्वल हिरो हळूहळू प्रत्येक सिक्वलमध्ये आहे. जत्रा 2चा सिक्वल पण सरांनी अनाऊन्स केला होता. तो मला असं वाटतं गमतीचा भाग सोडला तर त्यावेळेला नवरा माझा नवसाचा 2 त्यामध्ये पण आहे मी. सो ज्या सिनेमांनी मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं, तुफान मनोरंजन केलं, ते सिनेमे आता पुढच्या पडावात येत आहेत आणि त्यात मी आहे. याचा आनंद आहे. सो ये रे पैसा, 3.5, सुसाट नावाचा एक सिनेमा केला आहे मी. हजारेवा शोले पहिला माणूस येईल. आता थांबायचं नावाचा सिनेमा केला आहे. मुई मोहन आगाचे सर, रोहिणी अटंगडी नाव त्यांच्यावर एक सिनेमा करतोय. सो खूप छान चाललं आहे. टेलिव्हिजनवर आता होते धिंगाणा घालतंय. तर मला खरंच प्रामाणिकपणे असं वाटतं, मी खूप वेळा म्हणतो मी किती चांगला नट आहे मला माहीत नाही, पण मी खूप नशीबवान नट आहे. ज्या चांगल्या कलाकृती आहेत त्या चांगल्या कलाकृतीचा भाग व्हायला मला मिळतं आहे आणि हीच माझी 25 वर्षाची मिळकत आहे. क्या बात. आणि खरंच थँक्यू सो मच सिद्धू. कारण आहे ना खूप मेहनत असते एका नटाची आज जे काही आहे तिथपर्यंत पोहोचायला. हे इतकं सगळं नॉस्टॅल्जिया मुवमेंट तू दाखवली, हे सर्टिफिकेट दाखवले, मला माहीत नाही हे सगळे मी कधी पाहिले असते तुझ्याबद्दलचे, या अचिव्हमेंट कधी पाहिल्या असत्या. आणि याच निमित्ताने प्रेक्षकांना सुद्धा एक छान ट्रीट मिळाली. बिकॉज ना खूप प्रेम करतात प्रेक्षक तुझ्यावर, तुझ्या कामावर. ते तुला तुझ्या कमेंटमधनं म्हणा किंवा तुला मेसेजेस त्यावरनं कळतच असेल. त्यांनाही एक राईड मिळाली आज, ह्या ट्रॉफीज किंवा हे सर्टिफिकेट. खूप मेहनत आहे. हो यार, आपण बोलतो 25 वर्ष पण आता सुरू झालं रे. म्हणजे ऍक्च्युली असे दिवस असे जातात रे. पण माझ्यासारखा सर्वसामान्य नट 25 वर्ष मायबाप रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करू शकतो यात माझ्यावर कॉन्फिडन्स टाकणार आहे का आपल्याला असतो आत्मविश्वास काम करू, पण काम देणार आहे आणि त्या पद्धतीने ॲप्रिशिएट करणार आहे. सगळ्यांचंच कौतुक आहे. केदार सर, देवेंद्र सर, महेश मांजरेकर सर, खरंच म्हणजे यांनी आत्मविश्वास दिला. मग रोहित शेट्टी सरही खूप म्हणजे ना मला वाटतं आपलेपणा जो मला काय मिळाला असेल ना तर हा आपलेपणा मिळाला. हॅशटॅग आपला सिद्धू झाला. सो हा 25 वर्षाचा प्रवास थांबला नाही आहे, पण मला वाटतं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे माझ्यासारखी. अजून एक पर्व म्हणूया आपण आता, अजून एक इनिंग. इनिंग सुरू झालीच आहे. चांगली कामं होत आहेत. पण खरंच म्हणजे आपल्या इंडस्ट्रीत बरेच सर असतील, केदार सर असतील, महेश सर, ते किती वर्ष काम करत आहेत, इतकी वर्ष काम केले. पण मी माझ्या ह्या इंडस्ट्रीत नाटक, टेलिव्हिजन, सिनेमा ह्या सगळ्या ह्याच्यात 25 वर्ष छानपणे काम करतो आहे आणि ते लोकांना आवडतं आहे. ह्याच्यासारखं मोठं सुख नाही. म्हणजे ते अवॉर्ड तू पाहिले असतील ना ते तुला दिसणार आहेत, पण हा जो मला मिळाला अवॉर्ड आहे ना की लोकांना अजूनही माझं काम आवडतं आहे, लोकांना अजूनही माझ्या कामावर प्रेम करत आहेत. नाही आवडलं सांगतात, नाही आवडलं आणखी छान कर. तर हे खूप माझ्यासाठी बरं आहे, कारण आता पुढचा प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू होईल. येस सिद्धू, पण थँक्यू सो मच. तू इतकं तुझी ती प्रायव्हेट स्पेस आहे, तुझे अवॉर्ड, तुझे हे सगळे ट्रॉफीज, थँक्यू सो मच. आणि ऑल द बेस्ट. मस्त मस्त प्रोजेक्ट करत राहा. आणि अजून मला 25 वर्षांनी म्हणजे जेव्हा 50 वर्ष होतील तेव्हा मला पुन्हा एकदा असा मोठा छान इंटरव्ह्यू करायला आवडेल विथ मोर ट्रॉफीज, मोर अचिव्हमेंट्स. मला हे आवडते की तू आणखीन खूप वर्ष काम करणार आहेस. आपण एकत्र आहोत. पण तुझं विशेष कौतुक जे प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये मी दर्शनाचं करतो की जेवढं आम्ही कलाकार काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोहोचतं. पण दर्शना इतकी वर्ष, मैत्री वेगळा भाग आहे, पण अभ्यास करून इंटरव्ह्यू करणं, कुठल्या पद्धतीने नटाला प्रेझेंट करणं, त्याची गोष्ट जे सगळे एपिसोड पाहिलेत
गौरव मोरे असतील, वैभव असेल, मी असेल, भूषण असेल, ज्या लोकांना तू बोलतं गेलंयस खूप वेगळ्या पद्धतीने केलंयस आणि आम्हाला ते आवडतं. आमची प्रायव्हेट स्पेस आहे किंवा ही आतली आमची गोष्ट आहे, मनाजवळची गोष्ट आहे, पण कोणाकडे मांडायची हा पण खूप महत्त्वाची गोष्ट, ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. ह्या 25 वर्षाच्या प्रवासात तुम्ही सगळ्या मित्रमैत्रिणींचा एक खूप मोठा हातभार आहे. सो थँक्यू. आणि करतोय काम वयाच्या, आता वय नाही सांगत, पण 19व्या वर्षी सुरू केलेलं काम आहे. अजून काम करायचं आहे, छान छान काम करायचं आहे. आणखीन काही सरप्राईजेस सिद्धार्थ येणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून. येस, आणि 50 वर्ष झाल्यावर पण आपण असा इंटरव्ह्यू करूया, करणार आहोत आपण. प्रॉमिस. प्रॉमिस इंटरव्ह्यू मध्ये तो सांगतोय. थँक्यू सिद्धू. थँक्यू यार, थँक्यू.